नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण ईश्वर प्राप्तीचे जे 4 प्रमुख मार्ग सांगितलेले आहेत ते आपण बघत आहोत. आपण निष्काम कर्मयोग बघितला, भक्ती योग बघितला आणि संन्यास योग बघितला. आता शेवटचा मार्ग आपण बघतोय तो म्हणजे ध्यानयोग. तेव्हा ध्यानयोग या शेवटच्या मार्गाला मी सुरुवात करते, परंतु त्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन महा गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मताम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्विहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ध्यानयोग या एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं आणि आनंदाचं सांगायचं आहे. ते म्हणजे आत्ता नुकताच अमृताचे डोही या आपल्या आध्यात्मिक चॅनलनं 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे. हे केवळ तुमच्या प्रतिसादामुळे, तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या रिस्पॉन्समुळे हे शक्य झालेले आहे. मी तुम्हाला सर्वांना अत्यंत नम्रपणे विनंती करते की असंच तुमचं प्रेम, तुमचा प्रतिसाद माझ्या चॅनलला मिळू दे आणि मी तुमची सगळ्यांची नम्रपणे अत्यंत आभारी आहे हे मी नम्रपणे सांगू इच्छिते. तेव्हा ध्यान योगाला आपण सुरुवात करतोय. ईश्वर प्राप्तीच्या साधनांपैकी आता शेवटचा मार्ग आपण बघतोय तो म्हणजे ध्यानयोग. या ध्यान योगामध्ये काय घडतं तर साधक आपलं संपूर्ण मन शुद्ध करून तो परब्रह्म तत्वाशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करतो. ते ध्येय त्याच्या डोळ्यासमोर असतं. म्हणजे एक प्रकारे साधक आपल्यातील स्थित असलेल्या ईश्वर तत्वाशी मिळून जाऊन तो जणू साक्षात ईश्वर स्वरूप बनून जातो. ही त्याची ती प्रक्रिया आहे. पण अर्थातच ईश्वर स्वरूप होणं ही काही साधी सुधी गोष्ट नाही. ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे, कष्टदायक आहे आणि त्यासाठी साधकाला प्रचंड संयमाची त्याच्या परीक्षा लागत असते. अर्थातच ही काही जादू नाही, क्षणभरात ती होणारी नाही. त्यासाठी साधकाचं मन हे सदा सर्वदा नेहमी शांत चित्त, प्रसन्न आणि स्थिर व्हावं लागतं. आता सदा सर्वदा हा शब्द त्यातला महत्वाचा आहे, याबद्दल काही वाद नाही. म्हणजे तसं बघितलं तर मी सुद्धा कधी कधी का होईना, पण काही काळ का होईना, पण मी शांत प्रसन्न असतेच की. पण हे कधी काळचं जी अवस्था आहे ती नसून साधकाला आता अख्ख्या आयुष्यभर ती शांत चित्तता, ती प्रसन्न चित्तता त्याला अंगी बाणवावी लागते. ही प्रक्रिया अशी आहे की ज्यामध्ये साधकाला जेव्हा परमतत्वाशी एकरूप होण्याची मनापासनं आतून ओढ लागायला लागते,
तेव्हा त्याला त्याच्यामध्ये मुमुक्षत्व जागृत झालाय असं म्हटलं जातं. आणि ही फार मोठी झेप घ्यायची साधक मनातून निश्चय करतो. ही काही भौतिकातली एखादी सुखसोयीची गोष्ट किंवा एखादी गोष्ट मला हवी आहे असा हा प्रकार नाही. कारण मी प्रयत्न केला तर भौतिक गोष्टी मला मिळू शकतात, परंतु इथे भौतिक गोष्टींच्या अतीत साधक जाऊ इच्छितो. ही काही साधीसुधी गोष्ट नाही. त्याला प्रत्यक्ष परमतत्वाचा ध्यास आता लागलेला आहे. प्रश्न इथे भौतिक सुखसोयींचा नसून ईश्वराला साध्य करण्यासाठीचे त्याचे प्रयत्न हे साधेसुधे प्रयत्न आता राहत नाहीत. कारण कसं आहे ना की ईश्वर तत्व हे कसं आहे, तर ईश्वर तत्व हे अलौकिक आहे. ईश्वर तत्व हे दिव्य, भव्य, प्रकाशमय आणि अलौकिक असं तत्व आहे. मग त्याच्यापर्यंत मला जाऊन पोचायचं असेल तर माझी आजची स्थिती, माझा आजचा स्तर कसा आहे हे मला तपासून बघावं लागेल. मी जर राग, द्वेष, मत्सर, क्रोध अशा सगळ्या विषारी विकारांमध्ये बुडून गेलेली असेल, अशा विषारी विकारांनी मला ग्रासलेलं असेल, या दलदलीमध्ये मी जर पडून अडकून गेलेली असेल, तर अर्थातच आकाशीच्या सूर्याला त्याला हस्तगत करण्याचं, त्याच्यापर्यंत झेप घेण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नक्कीच राहणार नाही. ईश्वराच्या राजमहालामध्ये, त्याच्या प्रांगणामध्ये मला जाऊन पोचायचं असेल तर त्यासाठी मला माझ्यात सुद्धा आमूलाग्र बदल करावेच लागतील. कशा प्रकारे, तर संसारामध्येच रममाण होणारी माझी बुद्धी कशी असते, तर ती तेव्हा अत्यंत संकुचित, स्वतःच्या स्वार्थापुरतं बघणारी, मर्यादित अशी ही बुद्धी असते. अशा या मर्यादित बुद्धीचा स्तर, अशा या मर्यादित बुद्धीचा स्तर आणि ईश्वर तत्वाशी पोचू इच्छिणाऱ्या बुद्धीचा स्तर, या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे तर आपल्याला कळून चुकतं. ईश्वर तत्वाच्या अलौकिक स्तरावर जाण्यासाठी माझी भौतिक बुद्धी जी आहे, ती भौतिक बुद्धी सुद्धा आता त्याच्या अतीत जाऊन तिला पण अलौकिक प्रज्ञा धारण करायला हवी, तरच ती आणि ईश्वर या दोघांचा स्तर हा एकाच रेषेवर येऊन पोचेल आणि तेव्हाच मी ईश्वर तत्वाचा ध्यास घेऊ शकेल. मग ईश्वर तत्व जर शुद्ध आहे, ईश्वर तत्व जर शुद्ध आहे, सात्विक आहे, मांगल्यानं भरलेलं आहे, तर जेव्हा मी त्याच्या रेषेवर यायचा प्रयत्न करते तेव्हा माझी सुद्धा मन आणि बुद्धीची प्रज्ञा ही शुद्ध, मंगल आणि सुविचारांनी भरलेली असणं अत्यंत गरजेचं आहे. सात्विक शुद्ध आचरण माझ्याकडून एखाद्या दिवशीच नाही तर रोजच्या रोज जणू तो माझा नियम असावा असं ते सहज सुंदर वागणं माझ्या हातून जेव्हा घडायला लागेल तेव्हा एका रेषेवर मी आणि ईश्वर उभे राहू शकू. साधकाला या जन्म मरणाच्या बंधनातून, बर का, जन्म मरणाच्या चक्रातून कायमच सुटून त्या अमृत तत्वाला जाऊन मिळण्याची जेव्हा ओढ लागते, अगदी खरीखुरी ओढ, खरीखुरी तळमळ जेव्हा साधकाला लागते, तेव्हा आणि तेव्हाच फक्त हा ऋतंभरा प्रज्ञेचा स्तर गाठण्याचा प्रयत्न साधकाकडनं केला जातो. श्वेता उपनिषदामध्ये या ध्यान प्रक्रियेला असं म्हटलेलं आहे, एक सुंदर श्लोक त्याच्यामध्ये आलेला आहे.
श्वेता उपनिषद असं म्हणतं, आपण आपल्या सूर्य देवतेचं, आता हे लक्षात घेऊया की वेदकालीन परंपरेप्रमाणे सूर्य देवता ही आपल्या मनुष्यांच्या उद्धाराकरता, कल्याणाकरता ही अधिष्ठात्री देवता मानली जात असे. त्यामुळे आता आपण त्याचं रूपांतर सूर्य देवता किंवा आपापल्या इष्ट देवतेची पूजा करून, तिचं स्मरण करून साधकानं ध्यान योगाला सुरुवात करावी. सवित्रा प्रसवेन जुषेत ब्रह्मपुर्यम तत्र योनी कृणवसे नाही ते पूर्वमक्षिपत. म्हणजे काय की सवित्रा देवता म्हणजे सविता देवता कोण? सूर्य देवता किंवा आपली इष्ट देवता, हिचं पुण्य स्मरण मनामध्ये करून साधकानं ध्यान योगाला सुरुवात करावी. एकाग्रतेनं परब्रह्माचं चिंतन करावं आणि तसं केल्यानं साधकाची कर्मबंधनापासून निश्चितच मुक्तता होते. आता संकल्प तर केला, केला खरा संकल्प, पण पुढे काय? संकल्प कसा हो, एका मिनिटात आपण करून मोकळे होतो, पण त्याचं आपल्याला सतत 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 त्या संकल्पाचं अनुष्ठान पुढे करायचं आहे, हे भान आपण ठेवायला लागतं. मग पुढे काय? आपले शत्रू आपल्या संकल्पाच्या विरोधात हजर झालेलेच असतात. पहिला मुख्य शत्रू म्हणजे आपलंच मन. दुसऱ्या व्यक्तींना, दुसऱ्या परिस्थितीला अजिबात आपल्याला दोषी धरता येत नाही, कारण आपलेच शत्रू आपल्या समोर उभे असतात. आपलं सैरा वैरा धावणारं मन हा नंबर 1चा शत्रू ध्यान योगामध्ये समजला जातो. कारण ध्यान करणं म्हणजे काय करणं? तर आपल्या इष्टदेवतेचं स्मरण चिंतन करणं आणि एकाग्र चित्तानं अहम ब्रह्मास्मी, मीच ते ईश्वर स्वरूप नित्य दैवत आहे, अशा भावनेनं एकाग्र चित्तानं आपण त्याच्यामध्ये रममाण होणं म्हणजे ध्यानयोग. म्हणजे झालं की नाही, मन तर खवळून उठणारच, कारण मनाला काय सवय, हजारो लाखो विचारांच्या आपल्या दलदलीमध्ये मग साधकाला पूर्णपणे बुडवून टाकायचं, त्याला मुळे ध्यान करूच द्यायचं नाही, हा असा निश्चय मनानं केलेला असतो. मग आता अशा या खोडकर मनाला शांत कोण करणार आणि कसं करणार? तेव्हा भगवंत इथे आपल्या मदतीला येतात आणि अध्याय 6 मध्ये ते आपल्याला त्याचं जे लक्षण आहे, साधकानं काय अवलंब करायचं आहे, ते आपल्याला सांगतात. ते म्हणतात, मान्य आहे मन अति चंचल आहे, मान्य आहे, पण त्याच्यावरच मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगतो. सर्व कामनांचा, इच्छांचा साधकानं त्याग करायचा आहे. हळूहळू मन शांत होत जातं आणि तरी सुद्धा मन जेव्हा इकडून तिकडून सैरा वैरा या विचारावरून त्या विचाराकडे धावत जायला लागणार ते, असं समजू नका. एका मिनिटाच्या निश्चयानं सगळं काही शांत झालं, 2 मिनिटं ते डबा धरून बसेल, पुन्हा एकदा विचारांची वावटळ तो आपल्या समोर आणेल, त्याबद्दल काही वादच नाही. मग तेव्हा काय करायचं? तर तेव्हा असं करायचं की त्याचा निरोध करून त्याला पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा विचारांच्या उसळ्या मारतील तेव्हा तेव्हा त्याला पुन्हा आपण निश्चयपूर्वक न कंटाळता, प्रक्षोभित न होता त्याला आपल्या इष्ट देवतेवर त्याला एकाग्र चित्तानं पुन्हा एकदा स्मरण करायची आज्ञा त्याला आपण देत राहायची. गीता अध्याय 6 श्लोक 26 मध्ये भगवंत आपल्याला ही सूचना देतात. यतो यतो निश्चरती मनश्चंचल मस्थिरम ततस्ततो नियमेत आत्मनैव्य वशम नयेत. म्हणजे घाबरू नका, ही वावटळ येणारे,
पण त्याला तुम्ही निग्रहानं बाजूला करत राहायचं, बाजूला करत राहायचं, बाजूला करत राहायचं. भगवंतांनी आपल्याला सांगितला उपाय बर का. आता चंचल मनाला कशा प्रकारे कोणत्या युक्तीनं आपण आवर घालायचा हे कळलं. आता पण कसं, प्रोसिजर नेमकी काय हे अजून नाही समजलं. मग त्यावरही भगवंत म्हणतात गीता अध्याय 6 मध्ये ते आपल्याला काय काय करायला पाहिजे याच्या स्टेप बाय स्टेप आपल्याला सूचना रेडीमेड आपल्याला त्या हातामध्ये देतात. म्हणजे आता फक्त करायचं काय बाकी आहे की सगळं हे समजावून घेऊन प्रत्यक्षपणे ध्यान योगाला सुरुवात करणं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे फक्त आपल्यावरती जबाबदारी राहते. साधकानं प्रथम ध्यान करण्यासाठी जागा निवडावी, आसन निवडावं, या सर्वांची एक पद्धत लावावी. एकांतामध्ये आपलं आसन योग्य शुद्ध जागी त्यानं मांडावं. मग पुढे काय करायचं तर पुढे पाठ, डोके आणि मान ही सम रेषेमध्ये म्हणजे उभ्या सरळ रेषेमध्ये स्थिरपणे आपण धारण करायची आहे. उगच इकडे तिकडे चुळबुळ करत राहायची, हाताने काहीतरी चाळा करायचा, हे आता थोडा वेळ तरी बंद करायचं आहे. डोकं, पाठ आणि मान ही अत्यंत स्थिर समरेषेमध्ये ठेवून, मन स्थिर ठेवून आता आपण एकाग्र चित्तानं ध्यान योगाला प्रारंभ करतोय ही जाणीव मनामध्ये आता ठेवायची. आणि नाकाच्या शेंड्याकडे आपण नजर ठेवावी. आता मन, बुद्धी आणि चित्त हे एकमेव आणि एकमेव एकाच विचारावर केंद्रित करायचं आहे. कोणता विचार म्हणजे कोणता तरी क्रोधाचा विचार नाही बर का, की काल मला तो व्यक्ती ती अशी बोलली बघतोच मी आता, हा क्रोधाचा विचार नाही. तर केवळ आणि केवळ सगळे बाकीचे विषारी विखारी विचार बाजूला करायचे आणि केवळ आणि केवळ आपल्या इष्टदेवतेचा, जे आपला आराध्य दैवत आहे, त्याची प्रतिमा, त्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आणि त्याच्यावर ही झाली सगुण ध्यान उपासना. अगदी सगळ्यात आरंभ करताना सगळ्यात सर्वप्रथम आपण निर्गुण परमेश्वराला भजू शकत नाही. ही आपली अडचण लक्षात घेऊन आपण प्रथम सगुण आराध्य दैवतेची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये एकाग्र चित्तपणे त्याचं स्मरण करायचं आहे. आणि अशा प्रकारे नित्य नियमानं, आता हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. आजच्या आज मला एकदम स्फुरण चढलं, प्रेरणा मिळाली, आज एक दिवस मी केलं, पुढचा महिनाभर मला त्याची आठवणही राहिली नाही, तर त्या ध्यान योगाचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे नित्य नियमानं जेवढा आपल्याला वेळ असेल, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, अशा प्रकारे नित्य नियमानं आपण ती ध्यानधारणा करण्याचा संकल्प सोडून परमेश्वराला साक्षी ठेवायचं आहे आपण. कारण मी त्याला आन्सरेबल आहे बाबा, तुझं स्मरण करून मी संकल्प केलाय, तेव्हा रोजच्या रोज तुला रिपोर्टिंग करणं मला आता क्रमप्राप्त आहे. त्याला अशी टंगळ मंगळ करून त्याला नाही रे बाबा 2 दिवस नाही जमलं, 15 दिवस नाही घडलं कर, असं म्हणून सारवासारव करून आता चालणार नाही. म्हणूनच तर आपण परमेश्वराच्या समोर हा संकल्प मनातल्या मनात करतो. का? कारण त्याला आपण आता उरलेलं आयुष्य बांधील आहोत, त्याला आपण आन्सरेबल आहोत, ही जबाबदारीची जाणीव त्या संकल्पामागे येते. आणि नित्य नियमानं हे जेव्हा सराव आपल्या हातून घडतो तेव्हा हळूहळू आपल्या मनाला सुद्धा शांत प्रसन्न राहणं आवडायला लागतं.
अहो मन म्हणजे तरी काय आहे? शेवटी आपण ज्या विचारांची सवय त्याला लावू तेच विचार त्याला आवडतात. आपण आतापर्यंत क्रोधाची सवय लावली, चिडण्याची सवय लावली, धुसफूस करण्याची सवय लावली, सारखी तक्रार करत बसायची सवय लावली, त्याला त्याचीच गोडी वाटणार, त्याची काय चूक आहे. पण आता जर मी त्याला शांत चित्त प्रसन्न अवस्थेचं जे सुंदरता आहे, हा, त्यातलं जे अलौकिक अशी मनपूर्वक मिळणारी शांती आहे, त्याची जर गोडी माझ्या मनाला मी लावायला लागले तर मन कशाला उगच चिडायला जाईल? हा, मला सांगा, मन कशाला उगच धुसफूस करायला त्या मार्गामध्ये परत तो कशाला जाईल? तेव्हा त्याला सुद्धा ही प्रसन्नता हळूहळू आवडत जाते. कसं होतं ना की ध्यान योगामुळे साधकाला आता पूर्वीच्या सगळ्या क्रोधांचा, मत्सराचा, द्वेषाचा, तक्रार करत राहण्याचा, धुसफूस करत राहण्याचा जो स्वभाव होता त्याचा आता त्याला कंटाळाच यायला लागतो. म्हणजे असं की क्रोध करण्याच्या वृत्तीचाच त्याला आता क्रोध यायला लागतो. अरे काय काय कशाला एकसारखं उगाच चिडतोस? हा, आता अगदीच काही गंभीर झालं तर माणसाने जरूर त्याच्यावर रागावं, त्याच्यावर जरूर काहीतरी ऍक्शन घ्यावी. पण उगचच्या उगच क्षुद्र कारण काढून आता चिडत राहण्याचा साधकाला मनस्वी कंटाळा येऊ लागतो. त्या सगळ्या गोष्टी त्याला आता विषासमान वाटू लागतात. एवढं अनमोल जीवन आपल्याला मिळालंय, त्याचा क्षण आणि क्षण आपण नीट सार्थकी लावणं हे आपलं कर्तव्य आहे असं त्याला मनोमन वाटू लागतं. आणि सगळ्या छळणाऱ्या विकारांना तो लांब अंतरावर ठेवून देतो आणि त्यांना आज्ञा देतो, चुपचाप तिकडे बसा, माझ्या मनाच्या प्रांगणात तुम्ही आता यायचं नाही, नो एंट्री. मग एंट्री कोणत्या विचारांना आहे? तर केवळ आणि केवळ सात्विक विचार असतील, ओके वेलकम. शुद्ध विचार असतील, चांगले विचार असतील, ओके वेलकम. अशा विचारांनाच तो आता केवळ ग्रहण करू लागतो. मुंडक उपनिषदामध्ये या ध्यानधारणेच्या क्रियेबद्दल, बर का, मुंडक उपनिषदामध्ये या ध्यानधारणेची जी क्रिया आहे त्याच्याबद्दल एक सुंदर श्लोक आलेला आहे. प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्मत लक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेद्याम्यम शरवत तन्मयो भवेत. म्हणजे काय? इथे या ध्यानधारणेला शिकारी, त्याचं धनुष्य, त्याचा बाण आणि त्याचं टार्गेट अशी त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. इथे असं म्हटलेलं आहे की शिकारी जसा धनुष्य बाणाच्या मदतीनं आपलं लक्ष्य, टार्गेट साध्य करतो, तसंच काहीस इथे सुद्धा घडतं. इथे शिकारी कोण आहे? शिकारी कोणी नाहीये, इथे साधक आहे. आणि धनुष्य कोण आहे? तर धनुष्य इथे प्रणवरूपी, ओंकार रूपी, जो साक्षात ईश्वराचं निर्देशन करणारा मंत्र आहे, तर ओंकार रूपी नामस्मरण किंवा ओंकार साधना हे त्याचं धनुष्य आहे. आणि बाण कोणता आहे? तर आपल्यातला अहंकार रूपी जीवात्मा हा त्याचा बाण आहे. मी करणारा हा जो जीव आहे, अहंकार आहे, तो त्याचा बाण आहे. आता साधकानं काय करायचंय? तर या लक्ष्य समोर टार्गेट कोण आहे? टार्गेट आहे परमतत्व. हा, ईश्वरामध्ये बाणानं तिथे विलय पावायचा आहे. बाण कोण आहे? अहंकार. जेव्हा अहंकार रूपी जीवात्मा परमतत्वामध्ये पूर्णपणे विलीन होतो, त्याचा लय होतो, तेव्हा ते परमतत्व त्याला साध्य होतं. ते परमतत्व मीच आहे या श्रद्धेनं जेव्हा जीवात्मा त्याच्यामध्ये विलीन पावतो, शरणागत होतो, तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार घडतो. म्हणजेच काय? साध्या सोप्या शब्दात सांगायचं
तर मनामधला असलेला हा जीवरूपी अहंकार जेव्हा पूर्णपणे त्याचा अस्त होतो, पूर्णपणे त्याचा नाश होतो, पूर्णपणे त्याचा जेव्हा विलय होतो, तेव्हा ती आत्मसाक्षात्काराची स्थिती समजली जाते. आता यावर आपल्याला एक शंका येऊ शकेल की अध्यात्म जर सांगतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये ते परमतत्व वसलेलंच जर आहे, जर आहेच ते ऑलरेडी, तर मग मला त्याचा लाभ का होत नाही? तर त्याला अडथळा ठरतो तो आपल्या दूषित विचारांचा, दूषित मन आणि बुद्धीचा. हे कसं आहे ना, तर विवेक चूडामणीमध्ये आद्य शंकराचार्यांनी एक अतिशय समर्पक उपमा देऊन हे आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. ते असं म्हणतात की तळ्यातील पाण्यामुळेच, बर का, तळ्यामधील असलेल्या पाण्यामुळेच शेवाळ निर्माण होतं, नाही का? आपण बघतो शेवाळ असं धरलेलं असतं तलावातील पाण्यावर. त्या पाण्यामुळेच ते शेवाळ जरी निर्माण झालेलं असलं तरी ज्या पाण्यामुळे ते निर्माण झालंय त्यालाच ते शेवाळ झाकून टाकतं. म्हणजे ते शेवाळ कुणामुळे खरं निर्माण झालं? पाण्यामुळे. पण आता त्या पाण्याला झिडकारून देऊन ते शेवाळच पुढे पुढे करायला लागतं, मी करायला लागतं. अगदी तसंच आपल्या बाबतीत सुद्धा घडतं. आपल्यातील ईश्वरीय तत्वामुळे निर्माण झालेला अहंकार कुणामुळे निर्माण झालाय? आपल्यातील ईश्वर तत्वामुळेच. पण आता तो ते विसरून गेलाय. ज्यानं मला निर्माण केलाय त्याला त्यांना आता बाजूला केलाय. तुझा आता काही गरज नाही राहिली तुझी, मी असं म्हणणारा अहंकार त्या आत्मतत्वाला झाकून सदैव पुढे पुढे करत असतो. तरी अशा प्रकारे या दूषित विचार मन बुद्धीला आपण त्याला बाजूला करून टाकायचं आहे. इथे मला महर्षी अरबिंदो यांची कथा सांगावीशी वाटते. महर्षी अरबिंदो जन्म 1872, मृत्यू 1950. त्यांचं शिक्षण लंडनला झालं. इथे आल्यावर ते बडोद्यामध्ये कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कामाला लागले. ग्रीक, लॅटिन, इंग्लिश, संस्कृत या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. पुढे मग वंदे मातरम या पेपरमध्ये ते ब्रिटिशांवर टीका करू लागले. म्हणून त्यांना 1 वर्ष जेलमध्ये जावं लागलं. त्या 1 वर्षाच्या कालावधीत त्यांना त्यांच्या मनावर भगवद्गीतेनं आमूलाग्र फरक घडवून आणला. भगवद्गीता चिंतनानं त्यानंतर जेलमधनं जेव्हा ते बाहेर आले तेव्हा ते पॉंडेचेरीला गेले आणि तिथे त्यांनी आश्रम स्थापन केला, समाजकार्य सुरू केलं, ध्यानधारणा पद्धतशीरपणे लोकांना शिकवायला सुरुवात केली. नोबेल पुरस्कारासाठी, बर का, नोबेल पुरस्कारासाठी त्यांचं नाव 3 वेळेला नॉमिनेट करण्यात आलेलं होतं. त्यांनी इंटिग्रल योगा ही पद्धती त्यांनी सुरू केली. इंटिग्रल योगा म्हणजे काय? तर प्राणायाम, ध्यान, प्रार्थना आणि निष्काम कर्मयोग, बर का. केवळ ध्यान एके ध्यान नाही, तर ध्यानाला अनुसरूनच ते तर करायचंच आहे, पण त्याबरोबरीनं प्राणायाम, ध्यान, प्रार्थना, निष्काम कर्मयोग असा जीवनाच्या सगळ्या बाजूंनी मनुष्यानं स्वतःला विकसित करणं हे खरं त्याचं विकसन घडतं असं त्यांचं मत होतं. इंटिग्रल योगा म्हणजे काय? समग्र योगा. योग म्हणजे केवळ आसन नाही, तर योग म्हणजे मन, बुद्धी, शरीर, आपलं कार्य, आपलं कर्म या सगळ्यांची एकमेकांमध्ये सांगड घालणं म्हणजे इंटिग्रल योगा. अशी त्यांनी पद्धती विकसित केली. म्हणजेच ध्यान प्रक्रिया मनावरची
सगळी धूळ झाडून टाकते आणि ईश्वराचा लखलखीत अनुभव आपल्याला येऊ शकतो. साधकाला तो पूर्ण बदलवून टाकतो. मुंडक उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे या आत्मसाक्षात्कारानं नेमकं घडतं तरी काय, तर साधकाच्या मनातील सगळ्या शंका कुशंका सगळ्या शंका कुशंका बाद होतात, नष्ट होतात. त्याच्या आधी कसं असतं, आपण नुसते शब्द बंबाळ असतो. हे असं घडतं, असं खरोखरी घडतं, असं कसं होईल, ईश्वर कुठे, आम्हाला तर काही कधी कुणाला दिसला नाही, मग तो कसा त्याचा साक्षात्कार होईल. प्रश्न प्रश्न प्रश्न, सगळं आयुष्य प्रश्नांमध्येच जातं. त्याची उत्तर शोधाविषयी वाटतच नाही. इतके ते प्रश्न आपल्याला आवडायला लागतात की त्या तर्क कुतर्कांमध्येच शंका, अनेक कुशंका, संशय याच्यामध्येच भरकटत राहण्यात जी आपण प्रसन्नता अनुभवतो ती सगळी नष्ट होते. सगळ्या शंका कुशंका पार विलयाला जातात आणि अज्ञान रूपी गाढ अंधार जो आपल्या मनामध्ये दाटून राहिलेला आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन साधक लखलखत्या तेजोमय ईश्वराची त्याची जेव्हा गाठ भेट होते, वा वा वा, त्याचं आपण शब्दामध्ये नाही वर्णन करू शकणार. पण म्हणूनच मुंडक उपनिषद म्हणतं की साधकाच्या जन्माचं सार्थक लागतं. कृतकृत्यतेचा एक अनुभव, त्याला तो जो अनुभव आहे तो अविस्मरणीय अनुभव त्याला कृतार्थ धन्य धन्य करून टाकतो. पण अर्थात 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 हे सर्व घडण्यासाठी मन आपलं शुद्ध हवं. एका मिनिटापुरतं नाही, एका दिवसापुरतं नाही, संबंध आयुष्यभर हे मन आता शुद्ध राखायचं आहे. आणि म्हणून अर्जुन जेव्हा भगवंतांना विचारतो तेव्हा भगवंत त्याचं उत्तर देताना म्हणतात की शुद्ध स्थिर मन, स्थिर असं मन करणं कठीण आहे, मान्य आहे, पण ते अशक्य नाही. आणि त्याचे 2 उपाय भगवंत आपल्याला सांगतात. अध्याय 6 मध्ये ते म्हणतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. म्हणजे काय की अभ्यास म्हणजे त्याचा काय अर्थ होतो, सतत 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 न कंटाळता एखाद्या ध्यासाचा पाठपुरावा करणं म्हणजे अभ्यास. आणि वैराग्य हे अत्यंत महत्वाचं आहे. हे जर गुण साधकांना आत्मसात केले तर अर्थातच आपलं मन शुद्ध होऊन जायला वेळ लागत नाही. इथे मला महर्षी पतंजलींची कथा तुम्हाला सांगावीशी वाटते, कारण अष्टांग योग हा ध्यान योगाचा एक अपूर्व असा मार्ग महर्षी पतंजलींनी समाजाला दिला. महर्षी पतंजली यांचं योगसूत्र हा जो प्रमुख ग्रंथ आहे तो आपल्या भारतीय 6 प्रमुख दर्शनांपैकी एक महत्वाचं दर्शन असं समजलं जातं. आता प्रमुख दर्शन म्हणजे काय, तर अशा विचारधारा की ज्या योगे साधकाला परमतत्वाशी मिळून जाण्याची प्रक्रिया सहज सुलभ होऊ शकते. 6 मार्ग कोणते सांगितलेले आहेत, एक आहे सांख्य मार्ग, त्याचे प्रवक्ते हे कोण आहेत, कपिल मुनी. मग आहे योग मार्ग, महर्षी पतंजली. न्याय मार्ग, गौतम ऋषी. वैशेषिक मार्ग, कणाद ऋषी. पूर्व मीमांसा, जैमिनी ऋषी. आणि उत्तर मीमांसा, महर्षी व्यास. असे हे 6 प्रमुख दर्शन मानली जातात. त्याच्यामध्ये महर्षी पतंजलींचा योगसूत्र किंवा ध्यानधारणा किंवा मनाला आवर घालण्यासाठीचे जे नियम त्यांनी सांगितलेले आहेत, मनाची स्थिती कशी कंट्रोल करावी हे सांगणारे नियमबद्ध अभ्यासपूर्ण असं जे त्यांचं सखोल चिंतन रूपी जो योगसूत्र आहे
ते एक प्रमुख दर्शन मानलं जातं. त्यांना शेषनागाचे अवतार मानलं जातं. चरक संहितेचे सुद्धा ते निर्माते किंवा प्रणेते मानले जातात. असं म्हटलं जातं की जेव्हा ते शिष्यांना शिकवत असत, बर का, जेव्हा ते शिष्यांना शिकवत असत तेव्हा ते आणि शिष्य यांच्यामध्ये एक जाडजूड पडदा उभारलेला असे. कोणीही त्यांचं दर्शन घेता कामा नये अशी त्यांची अट असे. एकदा एका शिष्याला राहवलं नाही आणि त्यानं पडदा थोडासा जेव्हा दूर केला तेव्हा तिथे पतंजली महर्षी नसून प्रत्यक्ष शेष नाग तिथे डोलत होता असं सांगण्यात येते. ही आख्यायिका त्यांच्याबद्दल सांगण्यात येते. योगाचे आदिगुरु शिवशंकर किंवा हिरण्यगर्भ म्हणजेच ब्रह्मदेव हे मानले जातात. एकदा भगवंत शेष नागावर पडून राहिलेले असताना अनेक ऋषी त्यांच्याजवळ आले आणि ते म्हणाले की आमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, बर का, त्या ऋषींनी विचारलं, आमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आम्ही काय करावं? तेव्हा 100 मुख असलेला शेषनाग याचं इन्कारनेशन म्हणजे पतंजली महर्षी हे त्यांचे अवतार म्हणून तिथे निर्माण झाले. आणि शेषनाग हा ज्ञानाचा निर्देशक मानला जातो. त्यांनी चित्तवृत्तींचा, मनाचा अतिशय अभ्यासपूर्ण असा सांगोपांग विचार केलेला आहे. भर्तृहरीनं त्यांचा गौरव करताना असं म्हटलेलं आहे, महर्षी पतंजलींबद्दल भर्तृहरी असं म्हणतो की योगानं ज्यांनी मनाचा, बर का, योगानं ज्यांनी मनाचा, पदानं म्हणजे व्याकरणानं ज्यांनी वाणीचा आणि वैद्यकानं ज्यांनी शरीराचा आजार दूर केला अशा त्या महर्षी पतंजलींना माझे नमस्कार असो. ईश्वर प्राप्तीचे हे 4 प्रमुख मार्ग आपण आता बघून झाले. निष्काम कर्मयोग, भक्तियोग, नंतर संन्यास योग आणि आता शेवटचा आपण ध्यान योग बघितलेला आहे. आता आपण नेमकं काय करावं, नाही का? हे तर झालं सगळं जे साधक एकनिष्ठपणे ईश्वर चिंतन प्राप्तीचा ज्यांनी ध्यास घेतलाय त्या साधकांसाठी हे मार्ग योग्य आहेत असं आपल्याला वाटून जातं. पण तसं काही वाटून घेण्याची गरज नाही असं माझं मत आहे. भले माझी कपॅसिटी अगदी क्षुद्र असेल, अगदी 1% धरू आपण, पण तरी सुद्धा काय झालं, ज्या अर्थी आपण आपलं मन या आध्यात्मिक चिंतनामध्ये रमतं, तुम्ही सुद्धा उत्साहानं उपनिषद आणि हे सगळे भगवद्गीता काय हे सगळं ज्या अर्थी मनापासून तुम्हाला त्याच्यामध्ये रुची आहे त्या अर्थी आपण आध्यात्मिक साधनेवर चालायला तर सुरुवात नक्कीच केलेली आहे. त्यामुळे खचून जाण्याचा काहीच प्रश्न नाही. प्रारंभ करण्यापूर्वीच खचून जाणं हे काही योग्य नाही. आपल्याला जसं जमेल, जसं झेपेल तसं अत्यंत प्रामाणिकपणे मनामध्ये ईश्वर चिंतन ठेवून त्याचं स्मरण करून त्याला समोर ठेवून आपण जर संकल्प करत राहिलो तर आपल्या हातून नक्कीच प्रगती होऊ शकेल. अशी आम्ही सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. आणि ज्यानं जसं जमेल तसं या 4 प्रमुख मार्गांपैकी किंवा अजूनही याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे छोटे मोठे मार्ग सांगितलेले आहेत, आपल्याला जसं रुचेल, जसं जमेल तसं प्रामाणिकपणे आणि त्याचबरोबर आपलं रोजचं जीवन मात्र प्रत्येकाने सुनीतिमान आणि योग्य मार्गावरनं आपण चालणं हे परमेश्वराला अपेक्षित आहे. आपलं रोजचं जे कर्म आहे, रोजची जी वागणूक आहे, रोजचं जे आपला व्यवहार असेल
तो सगळा चोख आणि शुद्ध असावा ही परमेश्वराची आपल्याकडनं निश्चितच अपेक्षा आहे. तर ती अपेक्षा मनामध्ये ठेवून त्याचं परिपूर्तता करण्यासाठी आपण धडपडत राहणं याचंच नाव आयुष्य आहे असं मी समजते. ध्यानयोग या एपिसोडची सांगता मी इथे करते खरी, पण अर्थातच नवीन नवीन वेगवेगळे आध्यात्मिक विषय घेऊन मी तुमच्या समोर येतच राहणार आहे. तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला तुम्ही शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. त्यापूर्वी पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांचे नम्रपणे आभार मानते की तुमच्या सहयोगामुळे, तुमच्या प्रतिसादामुळे आज सबस्क्राईबरचा 1,00,000चा टप्पा केवळ आणि केवळ तुमच्या प्रतिसादामुळे मी साध्य करू शकले. याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे आणि तुमची मनापासून कृतज्ञ आहे. असाच रिस्पॉन्स आपण देत राहावा ही मी तुम्हाला नम्र विनंती करते. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.